ओ महबूबा, ओ महबूबा, ओ महबूबा, ओ महबूबा हो, ओ महबूबा हो, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद। वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद, वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद। ओ महबूबा हो, ओ महबूबा हो, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद। छान आहे जगता आल पाहिजे, जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे, जगणं खूप छान आहे जगता आल पाहिजे, जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे। गाण्याला सूर नसू द्या गाता आल पाहिजे, वाकडं तिकडं का होईना नाचता आलं पाहिजे, जगणं खूप छान आहे जगता आलं पाहिजे, क्षणाक्षणाला आनंद लुटता आला पाहिजे, जगणं खूप छान आहे जगता आलं पाहिजे, जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे, संसाराचा सारी पाठ खेळता आला पाहिजे, हरुनिया डाव पुन्हा मांडता आला पाहिजे।
रे पावसात तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला रे मोठा. ये रे पावसा तू ये रे, तुला मी देतो पैसा तू ये रे, पैसा झाला खोटा हा पाऊस आला उघड मोठा. तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला रे मोठा. पुनश्च दुसऱ्या गाण्यावर दुसरे गायक येतात, हेच गायक मुकेश सर. ये पावसा तुला मी देतो पैसा, ये पावसा तुला मी देतो पैसा, पैसा हा झाला खोटा झाला खोटा झाला खोटा. खोटा रे हंस आला खोटा रे खोटा रे पाऊस आला खोटा रे. ये पावसा तुला मी देतो पैसा, पैसा हा झाला खोटा झाला खोटा झाला खोटा. खोटा रे पाऊस आला खोटा रे खोटा रे पाऊस आला खोटा रे. ये पावसा ये तुला देतो पैसा रे पावसा ये, पैसा झाला खोटा पावसाला, पैसा झाला खोटा पावसाला. ये पावसा ये तुला देतो पैसा रे पावसा ये, पैसा झाला खोटा पावसाला, पैसा झाला खोटा पावसाला. राजा रयते जावाली त्याने इतिहास घडविला, राजा रयते जावाली त्याने इतिहास घडविला. करिया ग्रावनी सुटका थकतो दिल्ली दरबार, करिया ग्रावनी सुटका थकतो दिल्ली दरबार. वरी अफजल खानाला, वरी अफजल खानाला कदमात उडविला, वरी अफजल खानाला कदमात उडविला. राजा रयते चावली त्याने इतिहास घडविला, राजा रयते चावली त्याने इतिहास घडविला. आदरणीय खेडेकर साहेब आणि आदरणीय पदाधिकारी साहेब, ॲक्च्युली मी मराठा सेवा संघामध्ये आजच प्रवेश करतोय. माझं नाव आहे मंगेश भोसले आणि मी 25 वर्ष पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजचं प्रिन्सिपल आहे कोकणामध्ये. आणि माझी मिसेस जी आज त्या ठिकाणी अँकरिंग करत होती ती 3 वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्हा रिझर्व्ह ब्रिगेडची अध्यक्ष झाली. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये थोडंसं मराठा सेवा संघाचं वातावरण तयार झालं. तर प्रत्यक्ष म्हटलं बघूया आपण की कशा पद्धतीचे कार्यक्रम असतात किंवा कशा पद्धतीचं कार्य चालू असतं. म्हणून मी आज डायरेक्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्सला हजर झालो. तर आजपासून मी तुमच्या सगळ्यांच्यामध्ये सामील होत आहे. तर तुम्हाला प्रवेश करून द्यावा. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला असं आज वाटत होतं की आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यामध्ये कोणी काही उणीव आहे किंवा खूप छान झाला
अशा प्रकारची माहिती देतील, म्हणजे पुढचा काही जो आपल्याला दौरा घ्यायचा आहे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येईल आणि याच्यापेक्षा भव्य असं अधिवेशन आपण इतर राष्ट्रामध्ये घेऊ शकलो पाहिजे. कमीत कमी आपण सर्व सहभागी झाले. बबनरावच्या बद्दल सर्वांनी कळवळ व्यक्त केली. त्या माणसांनी 2.5 वर्षात काय शोधलं असेल ते त्यांनाच माहीत. परंतु एवढं असूनही त्यांनी पैसे त्यांना न मागता आजच्या या अधिवेशनामध्ये सहभागी झाले. त्यांचं मी सर्वांच खरं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढी मोठी हिंमत त्यांनी केली. आणि बाकीच्यांनी जे पैसे घेऊन गेले त्यांना दुःख झालं पाहिजे. तुम्ही येथून जाताना कमीत कमी याची पब्लिसिटी तरी करा की बाबा हे अधिवेशन एवढं भव्य झालं. जे आले नाही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत म्हणजे दुःखद घटना आहे अशा प्रकारचं काही आपण चर्चा केली पाहिजे. मौखिक चर्चा जी असते किंवा ती पब्लिसिटी असते ती सर्वात मोठी असते. आपण ज्या ज्या जिल्ह्यातले असाल, ज्या गावातले असाल, म्हणजे खोटं काहीच बोलायचं नाही. आपल्या ज्या भावना या अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यानंतर दिसत असतील त्या प्रकारे आपण व्यक्त झालं पाहिजे. मी एवढ्यासाठीच म्हणतो की पुढच्या वर्षीचं जे आपण अधिवेशन घेऊ त्यामध्ये कमीत कमी 400 ते 500 समाज बांधव सहभागी झाले पाहिजे. अशा प्रकारचं ते अधिवेशन असलं पाहिजे. याकरता कोणालाही जबरदस्ती न करता स्वखुशीने सर्वांनी सहभागी व्हावं या दृष्टीने आपण गेल्यानंतर प्रत्येकाने चर्चा केली पाहिजे. आणि आपल्यासोबत कमीत कमी 2-3 कुटुंब, जसं आता क्षीरसागर मामांनी सांगितलं मी पुढच्या वेळेस 15 कुटुंब पुढच्या अधिवेशनामध्ये आहेत. तसेच प्रत्येकाने जर योजना केली तर आपण नक्कीच 500 कुटुंब इतर कुठल्या तरी राष्ट्रामध्ये जाऊ शकतो. यामध्ये जरी सेवा संघाचा काही प्रमाणात स्वार्थ असला तरी सेवा संघाने तुमच्यासाठी काहीतरी देश पाहून तुम्ही पर्यटन केलं पाहिजे हा मूळ हेतू आहे. कारण सेवा संघाचं तर काम वाढतच राहील पण त्याच्यासोबत आपल्या समाज बांधवांनी इतर जगाचा अभ्यास केला पाहिजे हा मूळ हेतू आहे. आणि ज्या ज्या राष्ट्रामध्ये आपले लोक असतील त्यांच्यासोबत आपला समन्वय झाला पाहिजे. आज आपल्या इथे मनोज चव्हाण आले. त्यांना अतिशय आनंद झाला की एवढे मराठी कुटुंबासोबत मी किती वर्षानंतर एकत्र भेटत आहे. आणि तर प्रत्येक राष्ट्रातच जे गेल्यानंतर जर अशा कुटुंबाची जर असली तर मोठा सहभाग मिळेल. त्यामुळे जाताना फक्त चांगली पब्लिसिटी करा. उणिवा काही असतील तर त्यात आपण दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करू एवढंच मला सांगा. संगीत सूर्य केशवराव भोसले हे महाराष्ट्राचं वैभव आणि या संगीत सूर्यांना एक मानवंदना देण्यासाठी आम्ही नांदी सादर करत आहोत. संगीत नाटकामध्ये ही नांदी सादर केली जाते. नांदीचं प्रयोजन असं की कलाकारांचा परिचय, कथानकाचा परिचय आणि या नाटकाचा विषय या सगळ्या गोष्टींना सूत्रधार सांगत असताना सहकलाकार त्या सूत्रधाराला साथ देऊन मान्यता देतात. ही नांदी महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्राचीन काळापासून नाट्य क्षेत्रामध्ये नांदी गायली जाते. गद्य नाटक जरी असलं तरी इथे नटेश्वराचं पूजन केलं जाते आणि नांदी वंदना केली जाते. आम्ही आता सादर करीत आहोत केशवराव भोसलेंना वंदन करणारी नांदी. अहो काय म्हणता? एवढी ही गर्दी कशासाठी जमली आहे इथे सर्व? अहो आपणास माहित नाही का आज महाराष्ट्र भूषण संगीत सूर्य केशवरावजी भोसले यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात होत आहे. नाही मला माहित नाही. नाही? अहो या उत्सवाची सुरुवात संगीत सूर्य केशवरावजी भोसले यांना नांदीने नमन करून होणार आहे. असं? आणि नांदी पण गाणार कोण? अहो आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या अमरावतीतील प्रथितयश कलावंत. प्रथितयश कलावंत? हो, नांदीचे गायकही तेच, नांदीचे लेखक सुद्धा तेच. लेखक सुद्धा तेच, नांदीचे रचनाकारही तेच. काय सांगते? एवढं सर्व रचनाकार सुद्धा तेच? अशी ही एक अद्भुत नांदी. चला चला तर मंडळी, अमरावतीकरांची ही जी काही नांदी आहे ही ऐकण्यासाठी जो कसा आतुर झालेला आहे. चला चला.
नमितो तुझ केशवा. संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती प्रित्यर्थ नांदी. संकल्पना संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद अमरावती. निर्मिती मराठा सेवा संघ अमरावती. पदरचना संगीत दिग्दर्शन आणि स्वर पंडित आचार्य भोजराज चौधरी. गायन गझलरत्न प्राध्यापक डॉक्टर राजेश उमाळे, प्राध्यापक डॉक्टर अंकुश गिरी, प्राध्यापक डॉक्टर कैलाश नेरकर आणि यशराज यावले. ध्वनिमुद्रण श्री वीरेंद्र गावंडे, सार्थ डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ. संगीत संयोजन श्री रामेश्वर काळे, श्री शीतल मांडवगडे. सहर्ष सादर करीत आहोत नांदी. रंगदेवतेचे तुझ आशिष त्रिशूलधराचे तुला शिवाशिष. 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 गानदेवता प्रसन्न तुझला, गानदेवता प्रसन्न तुझला नमितो तुझ केशवा. शंभो हर गंगाधर गिरिजा गणराजा नमितो तुझ केशवा. स्वरांचे तुझेच गायन कंठ पहाडी गगनय भेदून स्वरांचे तुझेच गायन कंठ पहाडी गगनय भेदून. रंगभूमीचा धैर्य धर अर्जुन, रंगभूमीचा धैर्य धर अर्जुन नमितो तुझ केशवा. शंभो हर गंगाधर गिरिजा गणराजा नमितो तुझ केशवा. रंगभूमीचा तू उद्धारक, राष्ट्रभक्तीने होता प्रेरित. रंगभूमीचा रंगभूमीचा तू उद्धारक, राष्ट्रभक्तीने
होता प्रेरित दान धर्मितो नव संशोधक दान धर्मितो नव संशोधक नमितो तुझ केशवा शंभो गंगाधर गिरिजा गणराजा नमितो तुझ केशवा चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारा पूजा उठी गोपाल उठी गोपाला उठी गोपाला रांगोळ्या तडे सजविले रांगोळ्या तडे सजविले रांगोळ्या तडे सजविले रस्त्या रस्त्या दान पावलं रे बाबा दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा तुझ्यासाठी देवा वासुदेव झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला Una
आला मिरग फिरून एला भडी बटी घोडा आला मिरग फिरून उद्या चालला रानात उद्या चालला रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण आपल्या महानायिका सादर होत आहेत. मी सर्वप्रथम आमंत्रित करते माझी जाऊ यांना. माझी जाऊ सादर करतायत सीमाताई देशमुख. जगदंब 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 आम्ही जिजाऊ लखुजी जाधव, राजे लखुजी जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या आम्ही कन्या, छत्रपती शहाजी महाराज यांच्या आम्ही पत्नी. शस्त्र सांभाळ
तुळजाभवानीचं रूप घ्यावं, घोड्यावर बसावं, घोडा चौफेर दवडावा, हाती दानपट्टा घेऊन यवनांना सपासप कापून काढावं, असे आमचे डोहाळ. तुळजाभवानीला आम्ही विनवणी मनापासून विनवणी करत होतो. आई भवानी तुळजापूर निवासी, सर्वांच्या मनातलं तू जाणतेस, माझ्याही मनातलं तू जाणलं असेलच. माझ्या पोटी असा पुत्र दे, ज्याचा या मातीला अभिमान वाटेल, ज्याचा या मातीला अभिमान वाटेल, या देशाला अभिमान वाटेल, या धर्माला अभिमान वाटेल, जो अन्यायाविरुद्ध खडा राहील, गुलामीची शृंखला तडातडा तोडेल, न्यायनीतीची स्थापना करेल आणि स्वराज्याचा ध्वज त्रिलोकी उंचावेल, असा पराक्रमी पुत्र मला. नाणी देवदेवतांच्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवून उपयोग होणार नाही. देवदेवतांचं पूजन करून स्वराज्य उभारता येणार नाही. माणसानं समृद्ध असावं, अंधश्रद्धाळू असू नये. आम्ही देखील आई तुळजाभवानी कृष्णेश्वराच्या महादेवाप्रती कृतज्ञ आहोत. आम्ही देखील त्यांच्याप्रती श्रद्धा आहे. आम्ही देखील जेव्हा चांगल्या कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागतो, परंतु उठसूट व्रतवैकल्य, अनुष्ठान, मंत्रजप करत बसलो, त्याच्यात आम्ही आमचा वेळ घालवला तर स्वराज्य उभारता येणार नाही. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की या पद्धतीने आपण केलं पाहिजे, स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. शुभा शुभराय राजे होतात बहु, दयाला जातात देखील बहु. कोण याद राखेल त्यांची? नुसतं त्यांच्या जाण्या येण्यानं कोणी त्यांची याद राखणार नाही. पानबुड्यासारखं त्यांचं येणं आणि जाणं नको. शुभा तुम्हाला आम्ही घडवणार. आमची इच्छा आहे तुम्ही असं व्हावं की तुमची याद विसरू म्हटले तरी विसरता जाऊ नये. रयतेनी म्हणावं, राजा असावा तर शिवरायांचा. जोपर्यंत हा काळ चालत राहील तोपर्यंत तुमची याद राखावी, ही आमची इच्छा. असे झाला तरच आमचे संस्कार सार्थकी लागले असे आम्ही समजू. ज्या राज्यात आया बहिणींची, लेकी सुनांची इज्जत राखली जात असेल, त्या राज्यात पाणबुड्यासारखं जर वागल्या जात असेल तर असे आम्हास नको आहे. आणि त्यांच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. असे केलेस त्या तोच तुमचा राजधर्म असेल आणि तोच तुमचा धर्म असेल आणि त्यालाच आम्ही शिवधर्म असे म्हणू, शिवधर्म असे म्हणू. जगदंब जगदंब जगदंब. नंतर आपल्या समोर स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी तारा राणी साकार करण्यासाठी येत आहेत शिवमती शिवाजी. जय जिजाऊ. भीतो भूते जगदंबेचे, भाळी मळवट भवानीचा, शिवशंभोच्या चरणी राहावे, मान आम्हा तो भगव्याचा. आम्ही तारा युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या, छत्रपती राजाराम राजांच्या राणी सरकार. 5 लाखांचा सेना सागर आणि 5 पिढ्यांच्या खजरा घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतील लेख. तमाम मराठी मुलखातील व्यवहारातल्या पहिला मुद्रा स्त्री शक्तीचा असतो. तीच स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. स्त्रिया म्हणजे केवळ उद्दाड, मस्तवाल, हुजूर बुकलांना केवळ कृष्णा कोयनेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या समशेरीचेही पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबारही उद्ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. थोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता.
अलम हिंदुस्थानात अंमल ठेवलेल्या मुघली सल्तनतीला याच मातीत गाडायचे होते. म्हणून आम्ही छत्रपती राजाराम राजांच्या समशेरीचे ढाल झाले. स्वराज्याचा सूर्य कधीही मावळू नये म्हणून स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो. वेळ काळ बनून आली. मुघलांची टोळधाड या महाराष्ट्रावर पडली. गडकोट खचले. वतनाच्या लोभापायी माणसाची इमाने खचली. जीव दौलत पारखी झाली. पण आमची हिंमत कधीच नव्हती. कारण झुंजारपणाचा निखारा नियतीने आमच्या पदरात बांधला होता आणि तोच पदर खोचून त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदली. 5 पिढ्यांच्या पातशाहीला मुठ माती या मराठ्यांच्या लेखीने दिली. लढले मी झुंजले मी राखा या भगव्याचा मान. लढले मी झुंजले मी राखा या भगव्याचा मान. झिडकारली झुंजारली औरंग्याची सुलतानी. झिडकारली झुंजारली औरंग्याची सुलतानी. सह्याद्रीचे सत्व राखाया खंबीर. सह्याद्रीचे सत्व राखाया खंबीर. स्वराज्य सौदामिनी तारा राणी तारा राणी. तारा राणी आई साहेबांचा जय हो. यानंतर आपल्या समोर शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले सादर करत आहेत अक्काताई माने. ओळखलं का मला? मी सावित्री ज्योतिबा फुले. माझ्या पतीने मला लिहायला आणि वाचायला शिकवले. पुण्यामध्ये मी पहिली शाळा मुलींची सुरू केली. शाळेत शिकवायला जात असताना मला शेण चिखल फेकून मारायचे, पण मी घाबरली नाही, शिकवतच राहिली. भारताची पहिली शिक्षिका महिला म्हणून मी झाली, शिक्षिका झाली. महिला शिक्षिका झाली याचा मला खूप आनंद आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे याचा मला खूप आनंद आहे. कोण डॉक्टर आहे, कोण शिक्षक आहे, कोण इंजिनियर आहे याचा मला खूप खूप आनंद आहे. मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली. जय जिजाऊ जय शिवराय. त्यानंतर आपल्या समोर येत आहेत रमाबाई. सादर करत आहेत मृदुलाताई गावंडे. काळजी करू नका, जास्त नाही लागलंय, हे नित्याचंच झालंय. खूप कष्ट पडतात, अंगात ताप फणफणतोय. 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. मला ओळखलंय? मी रमाई, प्रज्ञा सूर्य, बाबासाहेबांची रामू. सध्या बाबासाहेब माझ्याजवळ नाहीत. जाताना हो ते विदेशात गेले उच्च शिक्षणासाठी, आणि जाताना मला सांगून गेले, रामू हा संसाराचा गाडा आता तुलाच उचलायचा आहे. खूप यातना होतात, खूप कष्ट पडतात, अंगात ताप पडतोय. अशा ढेरी येऊन पडण्याच्या घटना घडतात.
मी एकटीच असते. सध्या बाबासाहेब माझ्याजवळ नाही. माझ्या मनातले 2 शब्द कोणाजवळ सांगावं असेही माझ्याजवळ कोणी नसतं. मग मी आपली एकटीशीच बोलत असते. मला आज बाबासाहेबांची खूप आठवण येत आहे. लय आठवण येत आहे. आज मनाला हुरहुर लागली बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. माझे बाबासाहेब आले वाटते. माझे बाबासाहेब आले वाटते. माझे बाबासाहेब आले. मला घोषणा ऐकू येत. माझे बाबासाहेब आले. माझे बाबासाहेब आले. माझे बाबासाहेब आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करण्यासाठी येत आहेत ज्योतिताई इंगळे आणि त्यांचे इतर सहकारी. पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा. क्षत्रिय कुलवंत, यशवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा महाराजाधिपती छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरीच्या कुशीत जन्मला शिवनेरीच्या कुशीत जन्मला नवा हुंकार करूया जय 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 जयकार करूया जय 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 जयकार जी जी रजी जिजाऊंच्या उदरी वाढला जिजाऊंच्या उदरी वाढला सिंह हा वीर शहाजींचा सिंह हा वीर शहाजींचा शिवनेरीवर तोफ डागली शिवनेरीवर तोफ डागली हत्तीवरून साखर वाटली हर्षित झाले सर्व शिलेदार करूया जय 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 जयकार करूया जय 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 जयकार जी जी जाणली त्याने चाहुल स्वराज्याचे उचलले पाऊल जाणली त्याने चाहुल स्वराज्याचे उचलले पाऊल माते समान मानिले परस्त्रीला माते समान मानिले परस्त्रीला युक्तीने जिंके शत्रूला युक्तीने जिंके शत्रूला स्वराज्य स्थापनेचा मनी भार करूया जय 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 जयकार करूया जय 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 जयकार जी 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 शिवरायांची कीर्ती ही बेफाम भल्या भल्यास फूट तसे घाम शिवरायांची कीर्ती ही बेफाम भल्या भल्यास फूट तसे घाम जीवापरी सेना ही मुठभर जीवापरी सेना ही मुठभर होता वाघिणीचा छावा कणखर होता वाघिणीचा छावा कणखर अवघड किल्ले करुणी सरळ करूया जय 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 जयकार करूया जय 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 जयकार जी जी रजी जी जी रजी कपट ठेवणी खान भेटला कपट ठेवणी खान भेटला तलवारीने कट्यारीने वार त्याने केला कट्यारीने वार त्याने केला चिलखताने वार भुकविला चिलखताने वार भुकविला वाघ नखाने पोट फाडुनी वाघ नखाने पोट फाडुनी काढली रक्ताची धार करूया जय 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 जयकार करूया जय 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 जयकार जी रजी जी रजी शिवरायांच्या राज्याभिषेकाला
शिवरायांच्या राज्याभिषेकाला मराठ्यांचा झेंडा रोविला, मराठ्यांचा झेंडा रोविला, शाह्यांना मोठा धाक बैसला, शाह्यांना मोठा धाक बैसला. राज्य करीतो आज, राज्य करीतो आज जगाच्या मनावर. करूया जय 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 जयकार, करूया जय 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 जयकार. जी 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 मला जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. यानंतर आपल्या समोर सादर करतात सत्यभामाताई पाटील. औरंगाबाद औरंगाबाद हळू हळू हळू. सत्यभामाताई पाटील औरंगाबाद आपल्या समोर एक सादर करत आहेत. सर्वप्रथम जय जिजाऊ. तुमचा आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे पुरुषोत्तम केळेकर साहेबांनी. मी त्यांची लहान बहीण आहे. आम्ही मराठ्यांच्या आया बाया, आम्ही मराठ्यांच्या आया बाया. जिजाऊने दिली शुभाला तलवार, जिजाऊने दिली शुभाला तलवार. आमच्या लेखनीला आहे विचार. ब्राह्मणी कर्मकांड आम्ही संपणार, आम्ही मराठ्यांच्या आया बाया, आम्ही मराठ्यांच्या आया बाया. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा सेवा संघाचा विजय असो. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. वर्षापासून ते इथे आहेत आणि आज ते आपले प्रमुख पाहुणे आहेत. त्याचं आपण स्वागत करावं. ते आपली सर्व माहिती देतील आणि त्यावेळेस काही खूप धावपळ करू नका आणि आपापल्या ठिकाणी बसलेले राहा. ज्यांना फोटो घ्यायचे असतील त्यांनी सुद्धा स्टाईलमध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीने एकाच वेळेस एक बाईस कधी असं न करता कोणी एकाच्या पुढे जाऊन पुन्हा काही करू नका. आपल्याकडे कोणी प्रोफेशनल व्हिडिओग्राफर फोटोग्राफर नाही आहे. आपल्या सर्व कार्यक्रमाचे त्याचं संचलन जे आहे इंग्रजी थोडंफार मराठीतून होईल. सुरुवात पाहुण्यांचे टाळ्या वाजून केल्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे जिजाऊ पूजन जिजाऊ वंदना होईल. एक छोटंसं इंट्रोडक्टरी स्पीच त्यांच्याबद्दलची माहिती आचार्य डॉक्टर स्मिता देशमुख इंग्रजीतून देतील आणि त्याच्यानंतर पाहुण्यांचं स्वागत तुम्ही एक एक महिन्याने तुम्हाला जी काही जबाबदारी दिली असेल ते सांगतील नावाप्रमाणे करावं. आणि त्याच्यानंतरचा पुढचं इमिजिएटली संजय वायाळचा परिचय सत्यजित ठोसरे करून देतील इंग्रजीमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये खूप हल्ला न पाडता. त्याच्यानंतर संजय वायाळ हे मला कोणाला डायरी वगैरे घ्यायची की जेवण संपल्यानंतर पुन्हा कार्यक्रम पुढचा सुरू होईल. त्यावेळेस कदाचित उशीर झाला तर मी आणि विजय पाटील नसेल. विजय पाटील पुढे रावसाहेब आलेत का? रावसाहेब नाही. विजय पाटील पुढे रावसाहेब भांडणं करू नका ना असं काहीतरी. तर उद्या 26 तारखेला शिवसेना नेते उद्धव ठाकरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते चिखलीला येणार आहे आणि त्यांनी 2-3दा निरोप दिलेला आहे आम्हाला घरी भेटायला येणार नाही. आता मी हो नाही मध्ये चाललेलं होतं परंतु आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झालेली आहे.
संभाजी ब्रिगेडसाठी आपल्याला खूप काही करता येत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण निदान आता ते स्वतःहून चिखलीला आल्यानंतर घरी भेटायला येतो म्हटल्यानंतर मी इकडे आलेलो हे माहीत असताना त्यांनी सुद्धा म्हणाले की ठीक आहे रेखाताई आणि सौरभला भेटून घेऊ. पण सगळ्यांचं एक मत पडलं की ती राजकीय भेट झाल्यासारखं होईल, कारण की संभाजी ब्रिगेडचा महासचिव आहे सौरभ आणि रेखाताई सध्या NCP मध्ये. तर त्यांनी सांगताना त्यावेळेस सांगितलं होतं की खेडेकरांना भेटायला जाणाऱ्या आता नाशिकची बरं गेली त्यावेळेसही त्यांचा तो विषय होता. त्यामुळे तो एक थोडासा इमोशनल इश्यू झालेला आहे की मी तिथे यावं म्हणून मी आज विजय पाटील रावसाहेब आणि आम्ही इथून 4, 4:30, 5 ला निघू आणि ऑनरेबल डॉक्टर पूर्णश्री बोनसॉपो यांचं आपल्या इथे आगमन झालेलं आहे. तर त्याचं जोरदार स्वागत आपण केलेलंच आहे आणि ते स्टेजवर येईपर्यंत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत राहूया. Honorable Chief Guest, Dr. Ponatrepi Puran Sompo, please have come inside. Manoj Chavan sir. Manoj Chavan नेक्स्ट चीफ गेस्ट संजय दादा वाया यांचंही आपल्या या ठिकाणी स्वागत करते. संजय दादा यांचे वडील यांचंही आपल्या मराठा शाळा संघातर्फे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. Very good morning to one and all. Jai Jizau. Sawadee-kha. And Inditi Luchak. Dear Purushottamji Khedekar, the founder president of Maratha Seva Sangh, Manojji Chavan, Pongrapi, the mindset advisor and former chief secretary to ambassador of Deputy Prime Minister Thailand, then Akshara, then all the dignitaries sitting on the dais and off the dais. I am here to say that no words can crystallize my deep feeling of gratitude to see all these dignitaries of the dais and off the dais. At this moment, I think that Maratha power reached its zenith. Actually, the great King Chhatrapati Shivaji Maharaj, his cognizance is taken by the world media. I remember all those things then in 16th century that London Gazette has taken the cognizance of the presence of empire, the Maratha Empire, the great king of Chhatrapati Shivaji Maharaj. And we all are well known that why this international conference is here, because our Maratha people are all over the world. We are like a global family. Why we are gathered together? Just I want to say only one thing, that to connect people with one and all,
and Vasudhaiva Kutumbakam, just Ek Maratha, Lakh Maratha. This is our slogan. Just we connect with each other by respecting all the women fraternity. We respect with each other to look at each other and to say that Jai Jizao. Jizao is the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, and Maratha Seva Sangh has given me opportunity to work in the very good movie, the first historical movie in Marathi, Rajmata Jizao. Please see on YouTube also. Because we all are connected with each other by the one thought, to uplift each other, to connect each other, to increase the brotherhood, to increase the patriotism, to love the land, love the mother, love the human being as one and all. With this word, I thank you so much for being all over here, and really thanks a lot for giving me opportunity. Thank you. Jai Jizao, Jai Shri Ram. दीपप्रज्वलन करावी अशी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. काहीतरी प्रोग्रामसाठी आलेला आता जेव्हा गेस्ट वाढतात तर काय करतात तेच करतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑनरेबल डॉक्टर पोमग्राफी पुराणा संप संजय वाया यांनी इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेडसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. आपली एक आंतरराष्ट्रीय शाखा वाढलेली आहे. सगळ्यांच्यासाठी, सर्व कलाकारांच्यासाठी टाळ्या वाजवा. कसं वाटलं? लय भारी झालं. पण हे आपण एकदम धावता छोटासा कार्यक्रम आहे. पुढच्या वर्षी आय रिक्वेस्ट यू सर, when we come next time, and that when convenient to you, all thanks and even nearby people, we arrange some joint cultural programs, Marathas and Thais. So we request you, and maximum Thai people also participate. All these are our Maratha culture. Maratha culture, all folks are related with women and women activities. So that's why majority are there. But Povada is different. That is normally sung and presented by men folk, but they could not prepare it. So we thank you. कसं वाटलं? पाहुण्यांसाठी टाळ्या वाजवा. We once again. आता आपण फोटो काढायचे. पाहुण्यांना मी सांगितलं थांबायला. कालच्या सारखे ग्रुप करायचे की काय करायचं एकेकाचा. आणि तुम्ही कलाकार सगळे जे संध्याकाळच्या शो मध्ये जा, शो बघायला, तर याच ड्रेस मध्ये जा. म्हणजे तुमचा सुद्धा एक वेगळा शो होईल. तुम्ही बाजू नका. एकदम तुमचं सगळे तुम्ही लोक अट्रॅक्ट करून टाकाल सगळ्या लोकांना. She's pure Indian. Yeah.